हाके यांनी केली आहे। जरांगेंच्या सहकाऱ्यांची सुद्धा चौकशी करा असं हाके म्हणतात। 100 कोटीवरनं जरांगे हाके यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळते। मनोज जरांगे यांना आरक्षण कळत नाही, त्यांचं आंदोलन हे घेऊन देऊन सुरू होतं। त्यांनी शंभूराज देसाई यांना स्वतः 100 कोटी बाबत मागणी केली आहे। त्यामुळे जरांगे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी हाकेंनी केली आहे। जरांगे आणि देसाई यांच्यात ही चर्चा झाल्यानं जरांगेंबरोबर देसाई यांची पण चौकशी करा अशी मागणीच हाकेंनी केली आहे। जरांगे या व्यक्तीला आरक्षणासंदर्भातली कुठलीही माहिती नाही हा आरोप मी नेहमी करत आलेलो आहे आणि त्यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्यावरून मला असं वाटतं की हे आंदोलनच मुळात राजकीय हेतूनी आणि देवघेवीच्या हेतूनी प्रेरित होतं। जरांगे जर 100 कोटी रुपये कुणी घेतले कोणी असे जर आरोप करत असतील तर माझं म्हणणं असं आहे की जरांगेंची आणि जरांगेंच्या भोवतालच्या सगळ्या लोकांची चौकशी या शासनानं निपक्ष पद्धतीनं केली पाहिजे। कारण उलटा चोर कोतवाल को काटे या म्हणीप्रमाणे 100 कोटी वगैरे त्यांच्या तोंडी येते कुठून भाषा, त्यांचीच चौकशी एकदा करा, त्यांची चौकशी करा आणि जे कोण खरे आरोपी असतील ते त्यामध्ये भेटतील।